काल आपण जेवढे अकाउंट्स बनवलेत म्हणजे जनरल बनवलं त्यात जेवढे लेजर वापरले आपण जसं कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, कॅश अकाउंट, प्लांट अँड मशिनरी, वेंडर है ना, कॅश, क्रेडिटर्स एक होता. तर हे सगळे लेजर बनवून घ्यायचे असे. त्याची हेडिंग इकडे दिलेली आहे मी. बनवता येईल का? आपापल्या पुस्तकात पटकन बनवून घ्या बरी. काल आपण जर्नल बनवला. जर्नल एंट्री करावं लागते. जर्नलची आपल्याला एंट्री करावं लागते. आणि आता सध्या आपण जे करतोय ते आहे लेजर पोस्टिंग. हे जे लेजर होतंय पोस्टिंग. याला आपण लेजर पोस्टिंग पोस्टिंग. म्हणतो. ठीक आहे, ओके सर. याला आपण लेजर पोस्टिंग म्हणत असतो. पोस्टिंग. हा, तर आता लेजर पोस्टिंग कशी करायची ते मी सांगणार आहे. आता जर्नल झाल्यानंतर 550 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर एका लेजर मध्ये किती बॅलन्स आहे. कॅशचा बॅलन्स ओपनिंग मध्ये आपण बिझनेस चालू करताना 6 लाख कॅश आणली होती बिझनेस मध्ये. तर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर काही काळानंतर कॅश मध्ये किती बॅलन्स आहे, कॅशची किती बॅलन्स आहे माझ्याकडे. बँकेमध्ये आपण काही 4.5 लाख रुपये टाकले होते, तर बँकेत किती बॅलन्स आहे सध्या हे शोधण्यासाठी आपल्याला लेजर पोस्टिंग करून घ्यावं लागते. तर आपण ते आता एक 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 लेजर शिकणार आहोत. तर सगळ्यांनी हे फॉर्मॅट्स बनवले का इथले? कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट, प्लांट अँड मशिनरी, जेवढे अकाउंट इकडे यूज केले आपण जर्नल मध्ये सगळे बनावं लागते. सेल्स अकाउंट, परचेस अकाउंट, फर्निचर, सॅलरी आणि एक आउटस्टँडिंग सॅलरी होता, इन्शुरन्स अकाउंट, ड्रॉइंग अकाउंट, वेंडर अँड क्रेडिटर्स. तुम्ही जर वेंडर आणि क्रेडिटर एक म्हणजे कोणीतरी वेंडर यूज केला असेल फक्त आणि कोणी क्रेडिटर यूज केला असेल तर एकच लेक्चर बनवून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पुस्तकात जे आन्सर आहे ते त्याच्यात बहुतेक क्रेडिटर किंवा क्रेडिटर्स यूज केलेलं आहे दोन्हीकडे. दोन ठिकाणी एक ठिकाणी क्रेडिटर, एक ठिकाणी वेंडर असा मी यूज केलाय. पुस्तक मध्ये बहुतेक ते दोन्हीकडे क्रेडिटर यूज केलेले आहे. या 3 ठिकाणी वेंडर आलेला आहे माझ्या याच्यात. तर एका ठिकाणी मी क्रेडिटर वापरलेला आहे. ओके. पुस्तकात बहुतेक वेंडर यूज केलेला आहे इकडे. बघून घ्या एकदा. तसं काही फरक नाही पडत, फक्त लेजर एक वाढून जाईल तेवढंच. पुस्तकात बहुतेक वेंडरच यूज केलाय सगळीकडे किंवा क्रेडिटर यूज केला असेल. लेजर बनवले की सगळ्यांनी? ओके, लेजर बनवले असे सगळ्यांचं झालं. ज्यांना ज्यांना वाटतं की थोडासा लेजर पाहून घ्यावा तर माझ्यासोबत एकदा थोडंसं तुम्ही बघून घ्या प्रूफ डिटेल. मग तुम्हाला करता येईल स्वतः. सुरुवात करू. लेजर कसे बनवायचे याची सुरुवात करू. यस सर. गुड. एकच दिलेस आला बाबा, बाकीचं आहे की कोणी? येस सर. 2.
बाकीचं काय स्टेटस आहे अजून एक. ठीक आहे, सुरुवात करतोय मी. हे बघा, तुम्ही इकडे तिकडे फिरलेले असेल घरी, तर तुम्ही कम बॅक टू द स्टडी टेबल, बिकॉज हे तुम्हाला थोडंसं इम्पॉर्टंट आहे. हे लेजर फार इम्पॉर्टंट आहे, कारण की पूर्ण ट्रायल बॅलन्स याच्यावर डिपेंडेंट आहे. ठीक आहे. घरी भटकलेले असेल तर परत येऊन जा, कारण की हे आता तुम्हाला सांगणार आहे मी. आता बघा, पहिला ट्रान्झॅक्शन सुरू करतोय मी. पहिला ट्रान्झॅक्शन, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट पहिली एंट्री आहे आपली. तर काय करायचं, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. लक्षात आलंय? ही माझी पहिली ट्रान्झॅक्शन होती, किंवा डेट लिहायचं होतं इकडे, पण पहिला लिहिलं. इथपर्यंत काय प्रॉब्लेम? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट आपली पहिली एंट्री आहे. इथपर्यंत ओके? इथपर्यंत ओके आहे का? एकच एंट्री सांगितली मी, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 6 लाख रुपये. इथपर्यंत ओके असाल तर मी पुढे जातो. गुड. आता बघा, दुसरी एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. दोन लेजर इन्व्हॉल्ड आहेत इकडे. सॉरी, पहिलाच एंट्री आपली कंप्लीट नाही झाली, सॉरी. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट लिहिलं आपण, पण कॅपिटल अकाउंटच्या लेजर मध्ये पहिली एंट्री, इथपर्यंत लक्षात आलं? कॅश अकाउंट डेबिट होता म्हणून त्याच्या डेबिट मध्ये लिहिलं, आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट झाला म्हणून त्याच्या क्रेडिट मध्ये लिहिलं. कॅश अकाउंट डेबिट झाला त्याच्यामुळे त्याच्या डेबिट मध्ये कॅपिटल अकाउंट लिहिलं, आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिट झाला म्हणून त्याच्या क्रेडिट मध्ये बाय कॅश अकाउंट लिहिलं. तर पहिली जे जर्नल एंट्री आहे त्याचा लेजर पोस्टिंग आपण कंप्लीट केली. इथपर्यंत ओके? यस सर. गुड. पुढे जाऊ. सेकंड एंट्री बघा, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे इथे कॅश पण इन्वॉल्ड आहे आणि हे बँक पण इन्वॉल्ड आहे. तर मी सर्वात आधी काय करतो, बँक मध्ये लिहितो. हे माझा दुसरं ट्रान्झॅक्शन आहे. टू कॅश अकाउंट 4.5 लाख रुपये, आणि कॅशच्या लेजर मध्ये सेकंड ट्रान्झॅक्शन आहे माझा, बाय बँक 4.5 लाख रुपये. बँक मध्ये लिहिलं मी टू कॅश, आणि कॅश मध्ये लिहिलं बाय बँक. इथपर्यंत ओके? यस सर.
जर इथपर्यंत ओके असाल तर मग पुढे जातो, कारण की पुढचं थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. करू? तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही भेटणार ही आन्सर सध्या, म्हणून थोडस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे इकडे. जाऊ का पुढे? हे बघा, हे दोन ट्रान्झॅक्शन जे आहे थोडे कॉम्प्लेक्स एंट्रीज आहे, हे दोन ट्रान्झॅक्शन्स, कारण की डबल डबल लेजर क्रेडिट झालेले आहे, बरोबर. तर याला आपण थोडासा नंतर करू. आधी जे सिंगल सिंगल लेजर वाले आहे त्याला कंप्लीट करू. जमते? येस सर. ओके. चला, वेंडर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, जे रेड केलेत मी ते एंट्री नंतर करणार आहे मी. आधी सिंपल सिंपल एंट्रीज करून घेऊ. द वेंडर टू बँक असं लिहिलेलं आहे एंट्री, फिफ्थ एंट्री ती. तर माझा वेंडरचा लेजर कुठे आहे? मी बघतो वेंडरचा लेजर इकडे. वेंडर फिफ्थ एंट्री होती ती. फिफ्थ एंट्री काय म्हणते? वेंडर टू बँक. वेंडर टू बँक. वेंडर टू बँक अमाऊंट 2 लाख. आणि बँक मध्ये काय येईल? बाय बँक बाय वेंडर 2 लाख. झाला इथपर्यंत? बरोबर आहे? येस सर. लक्षात येते की इथपर्यंत? येस. गुड. सिक्स्थ एंट्री बघा, कॅश टू सेल्स आहेत. कॅश टू सेल्स आहेत. तर सिक्स्थ एंट्री करतोय मी, कॅश टू सेल्स अकाउंट 7,000 रुपीज. कॅश टू सेल्स. आता सेल्स मध्ये काय लिहावं लागेल मला? सेल्स मध्ये काय लिहावं लागेल? बाय कॅश. किती? 70,000 होतं का ते? का 7,000 होता? 70,000 लिहिलेलं आहे का ते? झाला इथपर्यंत? 6 एंट्री झाली. ड्रॉइंग्स
अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आपण पैसे काढलेत बिझनेस मधनं. ड्रॉइंग्स टू कॅश, तर ही 7th एंट्री आहे माझी. बाय ड्रॉइंग्स 35,000 आणि ड्रॉइंग्सच्या लेजर मध्ये किती एंट्री होती ती? 6th का 7th? 7th. बरोबर इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला अडचण आहे? इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला अडचण आहे? नाही सर. गुड. बाकीचे झोपले का? हे बघा, आता 7th ट्रान्झॅक्शन झालं आपलं. आता इन्शुरन्स टू बँक आहे. इन्शुरन्स टू बँक, तर इकडे बँक इकडे आहे. 8th एंट्री बाय इन्शुरन्स आणि इन्शुरन्सच्या लेजर मध्ये टू बँक. सॅलरीज टू आउटस्टँडिंग सॅलरी 5,500 आणि प्रोव्हिजन टू सॅलरी किंवा आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये 5,500. फर्निचर टू कॅश आणि काय फर्निचर किती? 30,000. पेन ट्रान्झॅक्शन झाले आपले. फक्त 2 एंट्री सोडून आपण एंट्री केले सगळे. जे रेड मार्क आहेत ते एंट्री नाही केले आपण. बाकीचे बरोबर पोस्टिंग केले का? लक्षात येतं का तुम्हाला की दोन्ही साईडने कसं पोस्ट करायचे ते? याच्यात काही डाऊट आहे का? हा, 2 एंट्री बाकी आहे, मी केले नाही. इथपर्यंत ओके असेल तर मग पुढची एंट्री सांगतो तुम्हाला. जेवढ्या एंट्री केले तेवढा तुम्ही तुमच्या पुस्तकात करून घेता का? मी तुम्हाला एक 2-5 मिनिट देतो. ऑलरेडी केलंय तुमच्या पुस्तकात.
तुमच्या बुक्स मध्ये लिहिलंय का तुम्ही हे सगळं? येस सर. लेजर केले. केलंय का? नाही म्हणजे पोस्टिंग केली का, लेजर पोस्टिंग केली का तुम्ही? हो. ठीक आहे, ज्यांचं बाकी आहे ते लेजर पोस्टिंग करून घ्या. जेवढा मी केलंय तेवढा करून घ्या. करता येईल का तेवढा? कॅश टू कॅपिटल, कॅश टू सेल्स, बँक टू कॅश, ड्रॉइंग्स टू कॅश, फर्निचर टू कॅश, हे 3 एंट्री झाले. मग कॅपिटल मध्ये 1 एंट्री झाली, बँक अकाउंट मध्ये 3 एंट्री झाले, सेल्स मध्ये 1 झालं, फर्निचर मध्ये 1 झालं. जेवढे लेजर पोस्टिंग मी केले तेवढा तुम्ही तुमच्या वहीमध्ये करून घ्या. एक 5 मिनिट देतो मी, आणि त्याच्यानंतर मी कॉम्प्लेक्स एंट्रीज 2 एंट्री सांगतो, आणि त्यानंतर लेजरला बॅलन्स कसं करायचा ते सांगणार आहे. आणि लेजर बॅलन्स झाल्यानंतर आपण ट्रायल बॅलन्सही प्रिपेअर करू आज. तर एक तुम्हाला बॅकड्रॉप येईल की बेसिक बुक्स ऑफ अकाउंट्स, प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट्स पासून लेजर पोस्टिंग कसा होईल, लेजर पोस्टिंगच्या नंतर ट्रायल बॅलन्स कसं होईल, याची भरपूर प्रॅक्टिस करणार आहे आपण. फक्त तुम्हाला फ्लो दाखवला आज. आज फ्लो दाखवला की लेजर, जर्नल, मग लेजर, मग ट्रायल बॅलन्स, हे फ्लो दाखवला. हे तुमचं फाउंडेशन तयार होईल फायनल अकाउंट साठी आणि पुढच्या चॅप्टर्स साठी. तर मी तुमच्यासाठी थांबतो. एक 5 मिनिट्स देतो, 5 मिनिट्स आरामशीर करा. आणि काही जर चेक करायचं असेल तर मी माझा स्क्रीन तुम्हाला देतो परत, किंवा याचे एक PDF करून टाकून देऊ का तुम्हाला व्हॉट्सअपवर, जेणेकरून तुम्हाला रेफर करता येईल, कारण की हे स्क्रीन मध्ये बार बार सारखं सारखं मला वरती खाली घ्यावं लागेल. व्हॉट्सअपवर टाकलाय मी.
इथपर्यंत आला का सगळ्यांचा? झालं का? लेजर लेजर पोस्टिंग झाली? यस सर. लेजर पोस्टिंग जी बेसिक केली होती आपण, ते केली का? बाकी आहे कोणाचा? चला ठीक आहे. करूया पुढे. बऱ्याच लोकांचं डन 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 आलेलं आहे. तर आता दोन गोष्टी आहे. एक तर ही कॉम्प्लेक्स एंट्री समजून देतो तुम्हाला मी, किंवा लेजर बॅलन्स कसं करायचा ते सांगतो, है ना. कुठली एक गोष्ट करू आपण आज, आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते नंतर करू वाटलं तर. बॅलन्स करणं शिकून देऊ का? यस, लेजर बॅलन्सिंग. येस, लेजर बॅलन्सिंग शिकून देऊ का ही कॉम्प्लेक्स एंट्रीचा पोस्टिंग शिकून देऊ? माझ्या मताने लेजर बॅलन्स करून शिकून घ्या. जे कॉम्प्लेक्स एंट्री आहे ते तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस केलं आज, तर मग उद्या बेटर राहील. लेजर बॅलन्सिंग वर जाऊ. लेजर बॅलन्सिंग करणार. देखो, एक सिंपल लेजर है. यहाँ पे एक कैपिटल अकाउंट में एक ही एंट्री है. सिंगल एंट्री, एकच एंट्री झालेली आहे कॅपिटल अकाउंट मध्ये. नाही, 2 एंट्री मिसिंग आहे, ठीक आहे. जे ज्या लेजर मध्ये आता आता एंट्रीज येणार नाही, जे एंट्रीज पेंडिंग आहे ते लेजरला आपण बॅलन्स नाही करणार सध्या. आपण फक्त तेवढेच लेजर बॅलन्स, एक म्हणजे एक बॅलन्स कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जी 2 एंट्रीज बाकी आहे ते उद्या सकाळी करू परत आपण. पेंडिंग जे एंट्रीज आहे ते उद्या करू फायनल, आणि पूर्ण ट्रायल बॅलन्स उद्याच करावं लागेल आपल्याला. फक्त लेजर कसा बॅलन्स करता येईल किंवा करावं लागते ते मी सांगणार आहे. हे बघा, ही डेबिट साईड झाली, ही डेबिट साईड झाली, आणि ही क्रेडिट साईड झाली. बरोबर. ही क्रेडिटची टोटल, क्रेडिट साईडची, आणि ही डेबिट साईडची टोटल. सर्वात आधी बघायचा की जास्त टोटल कुठल्या साईडने. आता डेबिटमध्ये काही एंट्रीजच नव्हते इकडे, तर डेबिटमध्ये काही टोटलच येणार नाही. आणि क्रेडिटमध्ये एंट्रीज आहे, तर फक्त क्रेडिटचा टोटल घ्यायचा. क्रेडिटचा टोटल घ्यायचं. जे मोठी टोटल आहे क्रेडिट आणि डेबिट, जे मोठी टोटल आहे, म्हणजे इथे काय आहे, सध्या क्रेडिटची टोटल मोठी आहे म्हणून मी क्रेडिटचा टोटल घेतलंय. त्याच्यानंतर 30 टोटल दुसऱ्या साईडने लिहिलंय इकडे, डेबिट साईडने. आणि ही जे टोटल आहे आता, ही जे टोटल आहे याच्यापैकी इथली टोटल मायनस करायची. सध्या इथे 0 आहे, तर डायरेक्ट इकडे
6 लाख येणार आणि टू बॅलन्स कॅरेट डाऊन. ये मंथ एंडला म्हणा किंवा इयर एंडला, एंडिंगला, जेव्हा तुम्हाला बुक्स प्रिपेअर करायच्या तेव्हा. इयर एंड ऑब्लिक मंथ एंड ऑब्लिक क्वार्टर एंड. ह्याला लक्षात येतपर्यंत. आणि हे जे आहे क्लोजिंग बॅलन्स होता हे, आता याला ओपनिंग बॅलन्स म्हणून आपण पुढची डेट मध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6 लाख रुपये, ही ओपनिंग बॅलन्स आणि हा क्लोजिंग बॅलन्स. परत सांगू एकदा. परत सांगू. समजलंय सर. ओके. काही कॅन्डिडेटचा रिक्वेस्ट आहे की परत एकदा सांगितलं बरं होईल. हे बघा, बँकचा लेजर मी बॅलन्स करतोय, तर सर्वात आधी मला पाहायचं आहे की जास्त अमाऊंट कुठे आहे. तर मी टोटल घेतली इकडे आणि ती तशीच टोटल साईडला घेतली, दोन्ही साईडने टोटल घेतली. तर जास्त टोटल डेबिट साईडवर आहे, जास्त टोटल डेबिट साईडवर आहे. मग जे जास्त टोटल आहे तेच दुसऱ्या साईडमध्ये लिहायचं. ही जास्त टोटल आहे, जास्त अमाऊंट आहे, हीच अमाऊंट मी क्रेडिट साईडला लिहिणार. आणि इथे कमी पडते अमाऊंट, ही 2,02,500 रुपये. तर 4.5 लाख मध्ये मायनस जे वरची टोटल आहे ते करणार मी. याला बॅलन्स बाय ठीक आहे. आणि मग हेच ओपनिंग बॅलन्स जाईल टू ब्रॉड डाऊन मध्ये 247. ये ओपनिंग बॅलन्स आणि हा क्लोजिंग बॅलन्स. इथपर्यंत ठीक आहे. एखादा लेजर अजून सांगू का? एखादा लेजर अजून सांगू का? ओके, सांगतो मी, परत सांगतो बघा. सेल्स अकाउंट आहे आपल्याकडे, सेल्स अकाउंट आहे. डेबिट मध्ये काही अमाऊंटच नाही आणि क्रेडिट मध्ये 70,000 ची टोटल आहे आपल्याकडे. तर दोन्ही साईडचा टोटल घेणार, जे जास्त टोटल आहे ते दोन्ही साईडला लिहिणार. आता क्रेडिट साईड मध्ये टोटल आहे फक्त, डेबिट साईड मध्ये काहीच नाही. तर डेबिट साईड मध्ये टोटल घेऊ आपण. हे टोटल घेतली मी, ही टोटल अमाऊंट आहे. आता ही टोटल अमाऊंट, हीच टोटल इकडे आली पाहिजे. ही टोटल अमाऊंट आहे, टोटल, बरोबर. आता डेबिट साईड काहीच नाही आणि क्रेडिट साईड 70,000 होता. तर क्रेडिट साईडची टोटल मी लिहिली आणि क्रेडिट साईडची टोटल परत डेबिट साईड लिहिली आणि 70,000 मायनस दीज अमाऊंट्स. आता अमाऊंटच नाही तर इकडे डायरेक्ट 70,000 येईल. बॅलन्स 70,000 बस उरते. टू बॅलन्स कॅरी डाऊन एंडला आणि ओपनिंगला, मतलब पुढची डेटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 70,000. तसं जर फर्निचर न करायला गेलो आपण, जास्त टोटल कुठे आहे? डेबिट साईड टोटल आहे. डेबिट साईडची टोटल परत क्रेडिट साईड लिहायची आणि हे 30,000 पैकी इथे जे अमाऊंट असतील ते मायनस करायचं. आता सध्या काही अमाऊंटच नाही,
म्हणून डायरेक्ट 30,000 येईल. आणि हे बॅलन्स क्लोजिंगचे बॅलन्स होता तो ओपनिंग बॅलन्स येईल परत. ब्रॉट डाऊन 30,000. हे ओपनिंग बॅलन्स झाला. हे जे होता हे क्लोजिंग बॅलन्स होता. हे ओपनिंग बॅलन्स आहे. हे ओपनिंग बॅलन्स आणि हे क्लोजिंग बॅलन्स. परत एक शेवटचं सांगून बंद करू का मग? इकडे बघा, डेबिट साइड मध्ये काहीच टोटल नाही, क्रेडिट साइड मध्ये काहीच टोटल नाही, काही थोडासा अमाऊंट आहे. क्रेडिट साइड मध्ये जे जास्त टोटल आहे ते लिहायचं आपण. तर डेबिट साइड मध्ये काहीच नाही, क्रेडिट साइड आहे. तर क्रेडिट साइडची टोटल घेतली मी, क्रेडिट साइडची टोटल घेतली आणि तीच टोटल मोठी जी टोटल असते मोठी, तर तीच टोटल दुसरी साईडला लिहायचा. आणि हे 5,500 मधनं वरचे जे काही अमाऊंट असतील तर ते मायनस करून इकडे बॅलन्स लिहावं लागते. टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता 5,500 पैकी हे अमाऊंट मायनस करायचे, तिकडे अमाऊंट नाहीये. 5,500 मायनस 0 म्हणजे 5,500. मग ही बॅलन्स ओपनिंग मध्ये जाईल बाय बॅलन्स. इथपर्यंत ओके? जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला लक्षात आलं का? जेवढं सांगितलं तेवढं लक्षात आलं का? जेवढं मी केलंय तेवढं तुम्हाला मी परत फायनल करून म्हणजे त्याचा PDF तुम्हाला शेअर करतो मी. कारण की याची प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. ते जे कॉम्प्लेक्स एंट्रीज आहे ते मी केलंय माझ्या पुस्तकात किंवा माझ्या ह्याच्यात. तर मी हे फायनल करून किंवा लेजर बॅलन्स करून तुम्हाला मी पाठवून देतो, जेणेकरून तुम्हाला हे लेजर परत एकदा करा घरी, रिपीट करा एकदा. तुम्हाला मग लेजर पोस्टिंग जर्नल मधनं लेजर पोस्टिंग कशी करायची हे तुम्हाला ती क्लिअर आयडिया लागेल. आणि एकदा ही आयडिया लागली तर पुढचा पूर्ण सेशन्स, पुढचे कमीत कमी 3-4 चॅप्टर्स तुमचे सोपं होऊन जाईल. हे फाउंडेशन होता, थोडासा तुम्हाला टफ गेला असेल आज, पण एकदा तुम्ही प्रॅक्टिस केली आज, उद्या आपण परत रिपीट करू. परवा संडे, उद्या संडेच आहे, संडेला आपण थोडासा रिपीट केलं तर तुम्हाला याच्यावर हँड येऊन जाईल. आणि एकदा हँड आला तर तुमचा ट्रायल बॅलन्स, रेक्टिफिकेशन, फायनल अकाउंट्स हे सगळं क्लिअर होईल. कालचा होमवर्क बद्दल काही विचारत होते. ठीक आहे, मी होमवर्क ऍक्च्युली तुम्हाला पाठवला तुम्ही मला, पण मी अॅक्युरेसी चेक नाही केली. तर त्याचा अॅक्युरेसी चेक करून मी व्हॉट्सअपला टाकून देतो. तर आजचं सेशन इथे संपवतो मी. आणि कालचे जे होमवर्क होता त्याचा अॅक्युरेसी चेक करून तुम्हाला पाठवून देतो. हा, कालचे होमवर्क साठी फक्त तुम्हाला जेबी करायची होती, जनरल एंट्रीज करायचे होते. आणि करता आला तर काल जे होमवर्क दिलेले होते 2 प्रश्न, दोन्ही प्रश्नाचे 4 लेजर बनतील, 4-5 लेजर, ते लेजर बनवून घ्या. तर व्हॉट्सअपला टाकतो मी काय काय होमवर्क करायचंय, कसं कसं करायचंय. तर आजचं सेशन इकडे मी क्लोज करतोय. ओके, थँक्यू. गुड डे.